मला आदरणीय अजितदादांची प्रकर्षानं आठवण होत आहे. या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता. त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय दादांनी घेतला. आज वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातल्या वाहतुकीच्या व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यापीठ चौक, गणेश खिंड रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही अनेक वर्षापासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. या पुलावर वरच्या स्तरावर मेट्रो आणि खालचे रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी आधुनिक रचना करण्यात आलेली आहे. औंध आणि बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर आणि पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, तसंच सेनापती बापट रोडवरील जोडणी आणि अंडरपास अशा विविध उपाययोजना या परिसरातील वाहतूकमुळे सुरळीत होणार आहे. या पुलाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मला आदरणीय अजितदादांची प्रकर्षानं आठवण होत आहे. या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता. त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय दादांनी घेतला. त्या ठिकाणी आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा कसा केला, हे शिरोळे साहेबांनी आणि मोहोळ साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या कामासाठी प्रसंगी वाईटपणाही घेतला, मात्र त्यांचा चांगला परिणाम आता पुणेकराला बघायला मिळणार आहे. मला आठवतंय, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सर्वत्र जनजीवन ठप्प झालं होतं, त्या काळात तिथल्या जुन्या पुलाचं पाडकाम आणि नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा निर्णय आदरणीय अजितदादांनी घेतला. या काळात पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ते सातत्यानं काळजी घेत होते. आदरणीय दादांचे प्रत्येक प्रकल्पावर अत्यंत बारकाईने लक्ष असायचं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. दर 15 दिवसांनी मंत्रालयातून ते विविध प्रकल्पांचा आढावा घेत असत. त्याप्रमाणेच या बैठकीत या पुलाच्या कामाची प्रगतीची सातत्यानं विचार करायचे. पुणे शहरासोबतच हिंजवडी, चाकण या परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण हटवणं आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना ते वारंवार देत असत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प अत्यंत वेगाने पूर्ण झाला. केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी काही दिवसापूर्वीच सांगितलेला एक महत्त्वाचा किस्सा इथं आवर्जून सांगते. पुणे शहरासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे महामार्ग प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी आदरणीय दादांनी त्यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. पुणे शिरूर, हडपसर यवत, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि नाशिक फटाखेळ राजगुरुनगर या महत्त्वाच्या कामांना गती त्यामुळे मिळालेली आहे. 2च दिवसापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील पायाभूत सुविधासाठी 21% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते, मेट्रो, दळणवळण आणि नागरी सुविधा अधिक वेगाने विकसित होतील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. पुणे जिल्ह्यासाठी हा अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत. पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्यांना मंजुरी, रामवाडी ते वाघोली मेट्रो, येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग, हिंजवडी ते सिंहगड मार्गाचा डीपीआर, तसेच विविध मार्गांचं सहापदरीकरण अशा अनेक विकास कामांमुळे पुण्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. पुणे शहराला मुंबई महानगरच्या धर्तीवर ग्रोथ हब तयार करण्याची घोषणा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे आणि ती प्रत्येक पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. आजच्या या उड्डाणपूल लोकार्पणाच्या निमित्तानं मी सर्व पुणेकरांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानते. आदरणीय अजितदादांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जी स्वप्न पाहिली ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनीच एकत्र प्रयत्न करूयात. पुणे शहराचा सर्वांगीण विकास आणि पुणेकरांच्या सोयीसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणं हेच आपलं ध्येय असेल. सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरच्या या चौकातल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पणाबद्दल
सर्व पुणेकरांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.